क्षेत्ररक्षण सज्ज झालेलं आहे जांभुडे संघाचं. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करत आहोत. गोलंदाजीचा भार स्वीकारत असताना सॅम खुणे येत आहेत. आणि स्ट्रायकिंग फलंदाज आपण पाहू शकाल तर बबलू पारदी आहेत आणि कल्पेश कातवारा नॉन स्ट्रायकिंग एंडला. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसवेद्य आत्मरूपा देवा तुची गणेशू सकार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी रोजी 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करूया. ज्या मराठी भाषेमधून आपण समालोचना ऐकणार आहात त्या मराठी भाषेची थोरवी गात असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साचा निमवाळ मितुळा निरसा शब्द जैसे कळलोल अमृताचे माझ्या मराठीची बोलू कौतुके जो अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. उपस्थित सर्वांचं सरपंच चषक जांभुर्डे 2024 मध्ये सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात उत्तुंग षटकाराने. दुसऱ्या सामन्याची नाणेफेक आपण प्रकाशजी तरे यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. त्यामुळे विनंती असेल प्रकाश तरे आपण नाणेफेकी कक्षामध्ये जायचंय. दोन्ही संघाचे संघनायक तिकडे जोडले गेलेले आहेत. सदोतीस धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. हा सामना जिंकण्यासाठी पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. इथे फुलटॉस आहे. मनगटाने दिशा दिलेली आहे. मनगटात फार ताकद आहे या फलंदाजाच्या आणि त्याचाच अंदाज त्याचा परिचय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येतो. यावेळी चेंडू डीप कव्हर रेंज सीमारेषेच्या पलीकडे निघून जातो. षटकारानंतर आलेला मोठा फटका अर्थात चौकार. मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. 10 धावा दरम्यान आल्या. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक सुद्धा आपण करणार आहोत आणि 2 चेंडूंवर 10 धावा दरम्यान आलेल्या इकडे आपल्याला पाहायला मिळाल्या. 37 धावा बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी आणि मॅच बॉल दरम्यान आलेला आहे का? जर आलेला असेल तर त्या मॅच बॉलने आपण सुरुवात करूया. अदरवाईज अगोदर एक रिझर्व चेंडू आपण ठेवला होता त्याने सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करणार आहोत. कदमपाडा संघाचे संघनायक आपणास विनंती, आपण या नाणेफेकी कक्षामध्ये या अगोदर तुम्ही जोडले गेले होते. पाटगाव संघाचे संघनायक तिकडे उपस्थित आहेत. नाणेफेक यानंतर केली जाईल. सॅम बबलूसाठी फुलटॉस चेंडू आहे. त्याला वळवलंय आडव्या बॅटने. इथे स्वीपचा फटका आपण पाहतो. हा चौकार. पहिला षटकार त्यानंतर 2 चौकार. इथे एज लागली. एसटी रक्षकाने उंच उडी जरूर घेतली होती परंतु चेंडूला आपल्या हातामध्ये ते समावू शकले नाहीयेत. इथे हा चेंडू निर्धाव आलेला आहे. याच पद्धतीचे अनेक चेंडू इथे फेकावे लागतील या सामन्यामध्ये जिवंतपणा कायम ठेवायचा असेल जांभुर्डे संघाला. तर आता ज्यांचं आगमन झालं ते पाटगाव संघाचे संघनायक MGCAचे एक अत्यंत ख्यातनाम पंच मयूरजी मार्के सर, त्याचबरोबर एक गुणवंत समालोचक अभय खुणे यांचंही आपण आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर कदमपाडा संघाचे संघनायक आणि संपूर्ण संघाचंही आयोजकांच्या वतीने स्वागत असेल. 14 धावा धावपलकावर आहेत. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे. इथे लॉंगॉनच्या मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू प्लेस केलेला आहे. नयन इथे अपूर्ण प्रयत्न दाखवतोय. अंतिमता चेंडूने त्याचं साध्य साधलं. चौकार. अठरा धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या. खरं तर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. पाहायचे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. या सामन्यामध्ये 37 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठण्यासाठी उतरलेला संघ
चांगला खेळतोय चाफेवाडी. समोर ठेवलं, इथे बिगिट करण्याचा मानस होता. ऑनसाइड रिजन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला, परंतु लाईनमध्ये मिस झालेला फलंदाज आपण बबलू पारधी याला पाहिलं. पहिलं षटक संपलं, ज्यामध्ये धावा आलेल्या आहेत त्या म्हणजे 18. एकूण धावा वाचवायच्या आहेत त्या म्हणजे 37, आणि त्यातील पहिल्या षटकामध्ये अर्ध काम तमाम झालेलं आहे. त्याचबरोबर 50% धावा धावपलकर आलेल्या आहेत असं आपण म्हणूया. फलंदाजी करणारा संघ अर्थात चापेवाडी संघाच्या. पहिलं षटक संपलं, जवळजवळ 5.5 मिनिटं पहिल्या षटकासाठी घेतलेली आहेत, त्यामुळे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये लगेचच मार्गस्थ होईल ही अपेक्षा बाळगूया. कारण आयोजक संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, अर्थात रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे संघाला इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. अलीकडच्या काळातील चापेवाडी संघाचं क्रिकेट हे फार चर्चेत राहिलेलं आहे, आणि समीर विशेषतः हे मैदान आपण पाहिलं की चापेवाडी संघासाठी लकी आहे असे आपण म्हणूया. कारण या मैदानामध्ये ज्या ज्यावेळी चापेवाडी संघ कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभागी होतात त्यावेळेस त्यांच्या कामगिरीचा आलेख हा उंचावलेला आपण पाहिलेला आहे, आणि मला असं वाटतं लागोपाठच्या 2 स्पर्धांमध्ये ते विजेते सुद्धा राहिलेले आहेत. त्यामुळे हा आत्मविश्वास त्यांच्याकडे असेल, आणि आत्मविश्वास अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवत असते. पाहायचं इथे क्रमांक 2चं षटक घेऊन अनुभवी गोलंदाज येत आहेत. जय दिघे आलेले आहेत क्रमांक 2चं षटक घेऊन दूरवरच्या टोकाकडून, फॉरेस्ट एंड कडून, आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कल्पेश कातवारा. चला, वेळेचा अपव्यय करू नका जय, लगेचच आपल्याला क्रमांक 2चं षटक सुरू करावं लागेल. राईट आर्म राऊंडने येतील. मला असं वाटतं यष्टी रक्षकाच्या मागे जे क्षेत्ररक्षक आहेत ते लाईनमध्ये नसावेत अशी सूचना पंच मंदार करतायत. पहिला चेंडू कमी गतीने बाहेर निघणारा चेंडू होता. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू, त्यावर पूल करण्याचा प्रयत्न केला. मिस्टामिंग फटका आपण पाहिला. डीपमधून सचिन समोर आले, चेंडू आडवला, फेकी झाली, आणि 1 धाव दरम्यान आलेली आपण पाहू शकाल. 19 ऑन दी बोर्ड. वेलकम बबलू. मला असं वाटतं आज जय हनुमान पाटगाव संघ पूर्ण ताकदीनिशी या स्पर्धेमध्ये उतरलेला असावा, कारण मयूर मार्के, अभय, त्याचबरोबर बबलू आणि विवेक असे 4 खेळाडू त्यांचे आपण पाहिलेले आहेत. आणि मला असं वाटतं चाफेवाडी आणि पाटगाव हे जवळजवळचे शेजारील संघ आहेत, आणि दोन्ही संघांची फलंदाजी ही बलस्थान आहे. वेळ अतिरिक्त यूज करताय जय. कमी गती फटका फसला, परंतु इथे वाचलेले आहेत फलंदाज, बचावले असं म्हणायला हरकत नाही. अशा वेळेस जर थोडी अधिकची ताकद लागली असती तर स्ट्रेट टू दी नितेशकडे चेंडू गेला असता, कदाचित ही शक्यता सुद्धा नाकारता आली नसती. एकूण धावा आतापर्यंत आहेत 20, अजून 17 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी इथून पुढे चापेवाडी संघाला. समोर ठेवलंय, यावेळेचा फटका फार मोठा आहे. कल्पेश कातवारा मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवर खरपूस समाचार घेत असताना चेंडूला पाठवून देतोय डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे षटकार. जोडला जाईल, आणि एकूण पूलचा फटका अभय खुनेचा पॉवरफुल आहे. पंच कन्फर्म करतात इट्स अ मिनिमम और मॅक्सिमम बिलो द लाईन ओव्हर द लाईन, सिट इज ओव्हर द लाईन. आणि पूलचा पॉवरफुल फटका, पॉवर बॅक हिट फ्रॉम अभय खुने. सूर त्याला सापडलाय, त्याच्या बॅटमधून आलाय हा पहिला सिक्सर. धावफलक आपण बघत आहोत, 6 सध्या फुललेलं आहे, भरलेलं आहे. एकूण 17 धावा धावफलकावरती. राईट हँडेड लेफ्ट हँडेड कॉम्बिनेशन सध्या आपण बघत आहोत ऑन ग्राउंड. अभय आणि त्याचबरोबर यश गवलीला दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून एक एक सिक्सर आलेला आहे. सो स्कोर कार्ड आता मेंटेन करतायत. चांगली धावगती, चांगली रणगती सध्याच्या घडीला त्यामध्ये सातत्यता राखले जाते. हा चेंडू वेगवान होता, पुढे टाकला होता, ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न, लाईन पूर्णपणे मिस झालेली. अक्रॉस द बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, ओव्हर पिच बॉल, त्यावरती बॅटाने बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता टीमची टोटल स्थिर आहे. अवघ्या 17 धावा धावफलकावरती, 17 ऑन बोर्ड. हो कमी गती थांबले, पॉज घेतला, हुकचा फटका ज्यानं धावसंख्येची भूक आता भागवली आहे. अभय खुनेनं बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे फरार झालाय, सीमारेषेच्या बाहेर येतोय तो चौकार. गुड शॉट.
व्यक्त करत आहोत. आज फ्रायडे आहे, सो त्याच कारणासह विद्युत पुरवठा खंडित झाला होता, बट आता तो सुरळीत सुरू करण्यात आलेला आहे. जनरेटरची व्यवस्था आमच्या मॅनेजमेंट कमिटीनं केलेली आहे, त्यासाठी आपलं पुन्हा एकदा आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोडलेले आहात. वेलकम आहे सर्व व्ह्युअर्सचं. स्कोर जर पाहिला तर तो 21 या आकड्यावर. स्टील 2 टू गो. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. शॉर्ट ऑफ लेंथ होता, लेग ब्रेक, लाईन मिस करण्यात आलेले. चेंडूचा एक्स्ट्रा बाउन्स ज्यानं अचंबित केलं, आश्चर्यचकित केलं, सरप्राईज केलं ते साखर नेटवरती अभय खुनेला. चेंडू आपण बघत आहोत गुडलेस पाठवर जसा पडला, हलकासा टॉस झाला, या चेंडूला वळण मिळालं आणि बॅट्समन त्या ठिकाणी बीट होत असताना शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटवर आले. ऑन साइडला हुकचा हा फटका आता फसलाय. क्षेत्ररक्षकांना जबरदस्त झेल संपादित केला. स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि 21 वरती पहिला धक्का बसलाय, तो 2 षटकांच्या अंती. जर्मन पाटगावला. अभय परत आहेत माघारी. वरती उपस्थित अतिथी हरिश्चंद्रजी दिघे यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. परेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. चला, न्यू बॅट्समन मैदानाकडे पोहोचलेले आहेत. KM अर्थातच कल्पेश मार्के, वन मोर हार्ड हिटर फ्रॉम जर्मन पाटगाव टीम युनिट, जो सध्या जॉईन झाला टॉप ऑफ द ऑर्डर 3ऱ्या क्रमांकावरती. हरिश्चंद्रजी दिघे यांचा शुभ सन्मान सध्याच्या घडीला आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. तदनंतर आपण आणखीन एक विशेष सन्मान संपन्न करूयात रविदादा पाटील यांचा, परेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. स्कोर 21-21. 2 षटकांचा खेळ आपण बघत आहोत पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत. गोलंदाज आपण बघत आहोत दुसऱ्या षटकाच्या दरम्यान विवेक कडून. टाइम मॅनेजमेंट एकदा लक्ष टाकू आपण. 2 षटकांसाठी एक्झॅक्टली वेळ किती घेतल्या, बरोबर 10:56 ला सामना सुरू झाला आणि 11 मिनिटांचा वेळ 2 षटकासाठी गेलेला आहे. 3 षटकं जर 15 मिनिटांमध्ये टाकले नाही तर एक फिल्डर इनफिल्ड मध्ये तैनात करावा लागेल. साई स्पोर्ट्स कदम पडाला. हा चेंडू वेस्ट ऑफ बाय, इट्स अ बीमर. पंचांचा क्विक सिग्नल, रनआउटचा चान्स, मात्र विकेट किपर मध्ये आला आणि त्याच कारणासह आपण बघत आहोत शॉर्ट थर्ड मॅचचा जो क्षेत्ररक्षक होता त्याला डायरेक्ट हिट करता आलेला नाही. इट्स अ बीमर. त्यावरती लेग बायची एक सिंगल, सो टोटली 2 नो प्लस 1 एक्स्ट्रा 2 धावा आणि एक्स्ट्रा 2 धाव्यानं आपण बघत आहोत सध्या टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते ती 23 या आकडावर. 23 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल फ्रीट. न्यू बॅटर कल्पेश मार्के, ज्याला आता सेट व्हायची संधी या बॉलवरती निर्माण झाली आहे. उघडा डोले पाहणे. नेक्स्ट बॉल फ्रीट. नामी संधी निर्माण झाली साखर एंड वरती कल्पेश मार्केला. धावफलक आपण बघत आहोत 23 या आकडावरती. फ्रीड बॉल. फ्रीड बॉल. बॅटची लिडिंग आहे. चेंडू मागे निघून चाललाय. रन इथे मिळणार नाही. विकेट किपरनं झेल देखील संपादित केला होता, मात्र बॅट्समन सेफ आहे, सुरक्षित आहे, कारण हा फ्रीट होता. फ्रीट वरती कमबॅक झालेला आहे. 3ऱ्या षटकाच्या दरम्यान आपण बघत आहोत सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज पंकजला त्याची चांगली कामगिरी या मॅच मध्ये सध्याच्या घडीला होत असताना हा चेंडू हाफ ट्रॅकर हुक केला. शॉर्ट फायनलला फिल्डर आहे. डायरेक्ट इट कुड बी डेंजरस. नॉन स्ट्रायकरला रनआउटची संधी. कॉलिंग चुकलं, तालमेलचा अभाव आणि त्या धावबाच्या स्वरूपात माघारी परत आहेत ते कल्पेश मार्के. दुसरा धक्का जर्मन पाटगावला. चुकलेलं होतं, मिस्टेक झाली होती आणि त्याच कारणासह नॉस्ट्राकर यांना आपण पाहिलं कल्पेश मार्के धाबाच्या स्वरूपात माघारली परतलेले आहेत. न्यू बॅटर आपण बघत आहोत MM अर्थातच मयूर मार्के सध्या खेळतायत नॉस्ट्राकर यांना. साखर वरती यश गवळी आहे, ज्याला चांगला स्टार्ट मॅच मध्ये मिळाला आहे आणि त्याच्याकडनं आता अपेक्षा आहेत जर्मन पाटगाव टीमच्या पाठीराख्यांना. हा चेंडू शॉर्ट ऑफ गुडले, एक्स्ट्रा बाउन्स, नॅस्टी बाउन्सर अगदी फलंदाजाच्या नाका जवळून फुंकर मारून निघून झाल्या पाठीमागे आणि त्याला जागते राहूचा आदेश आता या नॅस्टी बाउन्सरनं दिला आहे तो गोलंदाज पंकजनं.
रिप्लेमध्ये आपण बघत आहोत. वेग चांगला होता, चांगली ॲक्युरेसी, चांगलं कंट्रोल. सन्माननीय अतिथी सन्माननीय प्रशांतजी मेघाळ साहेबांचं थोड्याच वेळात क्रीडानगरीमध्ये शुभागमन होणार आहे, ज्यांच्या माध्यमातून युट्यूब सौजन्य आपल्याला लाभलेल्या चेंडू उंचाव्यामध्ये गोलंदाज स्वतः बॉलच्या खाली आणि चांगला झेल. यश गवलीची खेळी देखील आता फेल. तिसरा अर्धा. आजच्या स्पर्धेचा निर्णायक दुसरा दिवस ग्रुप बी मधील या लढतीत आणि सामनावीराच्या पुरस्कारासाठी खास करून आपण सौजन्य आज बघत आहोत. दिनेश यशवंत मार्के उद्योजक जांभोडे त्यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचसाठी सामनावीराच्या पुरस्कारासाठी आकर्षक चमचमती ट्रॉफी, त्यासाठी त्यांचं विशेष आभार परेशदा पाटील आणि आपल्या सरपंच चषकाच्या आयोजन समितीच्या वतीनं आपण व्यक्त करूयात. यश देखील माघारी परतलेले आहेत. अरेशदादा बोबी मुख्य व्यासपीठावरती यायचं आपण. स्कोर जर पाहिला तर तो स्थिर आहे. 23 ऑन बोर्ड, 23 धावा दाफलकावरती. पंकजचा विचार केला तर या षटकामध्ये चांगली कामगिरी सध्या तो करतो. एक बिमर जरूर आला होता, तदनंतर झालेले ते कमबॅक. हा चेंडू बॅकफुटवर आले, दिशा दिली, हुक करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट फिल्डर टीम मधून सरकलेत. एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. सिंगलपेक्षा जास्त काही नसेल. न्यू बॅट्समन आपण बघत आहोत तुषारला, ज्याला या मॅचमध्ये हुशार कामगिरी आता करावी लागेल जन्मान पाटगाव क्रिकेट संघासाठी, कारण टॉप ऑर्डर आपण बघत आहोत त्या मॅचमध्ये पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे. तुषार आणि मयूरवरती आता जबाबदारी असेल, जिम्मेदारी असेल जन्मान पाटगाव टीमच्या डावाची. स्कोर जर आपण पाहिला तर तो 24 आकड्यावरती. ड्रिंक स्टॉली बी गेटिंग रेडी. हा चेंडू स्विंगिंग यॉर्कर फक्त दिशा दिली, लेटकटचा अप्रतिम फटका, स्लाइस केला, चेंडू खोदून काढला, पूर्ण झालेली ती एक सिंगल आणि धावसंख्या दाफलकरती आपण बघत आहोत. एंड ऑफ थर्ड ओव्हर 3 षटकांची एकूण अंकित झाली आहे ती 25. त्या ठिकाणी 25 8.33 धावगती. ड्रिंक स्टॉली जाईल मैदानामध्ये, तोपर्यंत ऐकूयात डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. ॲडव्होकेट किरणजी कमलाकर दलबे, वकील खानेवरे, त्याचबरोबर चषक सागर भगवान काटे, उद्योजक डोंबिवली यांच्या वतीनं. बेस्ट बॅट्समॅनसाठी टेबल फॅन स्वर्गीय संतोषजी मार्के यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ कुणालजी मार्के यांच्या वतीनं. चषक सौजन्य सागर काटे, उद्योजक डोंबिवली यांच्या वतीनं. बेस्ट बॉलरसाठी मिक्सर मोतीरामचे जाधव, उद्योजक मुरबाड आणि ट्रॉफी सौजन्य आपण बघत आहोत सागर काटे, उद्योजक डोंबिवली यांच्या वतीनं. मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफीज कालचा पहिला दिवस आपण पाहिला जांभुड्याचे उद्योजक गणेशजी कोटवले यांच्या माध्यमातून. आजचा दुसरा दिवस आपण बघत आहोत दिनेशजी मार्के यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. दिनेशजी दलबे आणि त्याचबरोबर सुधाकरजी गायकर हे आपल्या सामनावीराच्या पुरस्कारांचे सौजन्य दाते आहेत. मॅच बॉल सौजन्य प्रशांतजी मडके, उद्योजक मडकेपाडा, पाडे व्यवस्था चंद्रकांतजी बिराटे, उद्योजक जांभोडे यांच्या वतीनं. संपूर्ण टुर्नामेंट आणि खास करून लाईव्ह प्रक्षेपण युट्यूब सौजन्य ज्यांच्या वतीनं आपल्याला लाभलेलं आहे. प्रशांत ऑटोगारेजचे संचालक प्रशांतजी मेंगाळ, उद्योजक बदलापूर कान्होर, त्यांचं देखील अगदी थोड्याच वेळा त्या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होणार आहे. सो सर्व सौजन्य दात्यांचा पुरस्कार त्यांचा आमच्या सरपंच चषकाच्या माध्यमातून परेशदा पाटील आणि बड्डा ग्रुपच्या वतीनं आपण स्पेशल थँक्स, विशेष आभार व्यक्त करूयात. षटक 4 सुरू झालेलं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण बघत आहोत संतोषला. बरोबर 10:56 सामना सुरू झाला. 18 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे. खास करून ड्रिंक्स ब्रेकचा जो वेळ होता तो आपण लेस केलेला आहे. त्यातून पहिला चेंडू संतोषचा एक्स्ट्रा बाउन्स, हलकीशी कडा होती कारण स्वतः विकेट किपर नाखुश आहे, नाराज आहे स्वतःवरती. स्पष्टपणे आपण बघत आहोत रिॲक्शन विकेट किपरच्या. डॉट बॉल टीमची टोटल स्थिर आहे. अवघ्या 24 धावा दाफलकरती. पहिल्या 2 षटकांमध्ये जबरदस्त सुरुवात होती जन्मान पाटगावची, परंतु यश आणि तदनंतर अभय कल्पेत जसा बाद झाला
तसा डाव आता थोडा संकटामध्ये सापडलाय तो जन्मान पाटगाव क्रिकेट संघाचा. स्कोर 25 आकडावर 25. हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग लिडिंग एज विकेट किपर पोहोचतायत. कॅच ड्रॉप. दुसऱ्यांदा आता जीवदान मिळालं आहे ते मयूरला दुसरी धाव हवी आणि ती देखील आता पूर्ण होईल. कॅज्युअल अप्रोच आपण बघितलेला फिल्डरचा लेझी अटेम्प्ट आणि त्याच कारणास्तव आपण बघत आहोत 2 धावा आता सहजतेनं पूर्ण झालेल्या आहेत. दोन टीमची टोटल सध्या पोहोचलेली आहे धावफलकावरती 27 आकडावर. 10 बॉल अजूनही बाकी आहेत. 54चं टार्गेट जर सेट झालं तर या मॅचमध्ये रंगत येईल, संघर्ष प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल कारण बॉलिंग युनिट स्ट्रॉंग आहे जन्मान पाटगावचं. हा चेंडू यावेळेस हा ट्रॅकर फोर्स केलाय समोर. लॉंग ऑनला फिल्डर डीप मध्ये उपस्थित आहे. एक सिंगल पूर्ण सेकंडचा कॉल. थ्रो थोडा लेझी आलेला आहे त्याच कारणास्तव आपण बघत आहोत चसेनं पूर्ण झालेलं आहे. 2 धावा अर्ध्या विकेटवरती थ्रो आला. ना नॉन स्ट्रायकर रेंट ना स्ट्रायकर रेंट. विकेट किपर पोहोचले जरूर मात्र झाला तोपर्यंत उशीर. या 2 धावा आणि 2 धाव्यानं आपण बघत आहोत धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली ती 29-29. नेक्स्ट मॅच विकास स्पोर्ट्स पवाळे आणि त्यांना फाईट करेल जन्मान वाघाची वाडी. दोन्ही टीमनं रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. चांगला ऑन ड्राईव्ह बॅकलिपचा चांगला वापर. मिसफील्ड झालेली आहे. बड्डा ग्रुप स्टँडच्या समोर दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे आणि फायनली दुसरी धाव देखील आता पूर्ण तिसरी धाव देखील बनवू शकेल का. 2च धावा आपण बघत आहोत पूर्ण झालेल्या आहेत. 2 धाव्यानं जर पाहिलं तर संघाचं धावफलक सध्या पोहोचलंय ते 31 आकड्यावर. स्टील 2 टू गो. डगआउट मध्ये थोडी शांतता राखा जन्मान पाटगाव. स्टील 2 टू गो. 2 चेंडू बाकी आहेत. हा चेंडू यावेळेस बॅट अँड पॅड मध्ये खोदून काढला MS धोनी स्टाईल. स्ट्रेट बॅटनं लॉफ्टेड इट डाऊन द ग्राउंड. बड्डा ग्रुप स्टँडच्या समोर एका टप्प्यावरती बॉल ओलांडले सीमारेच्या. येतोय तो चौकार. वेग देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सध्या सुरू आहे. धावफलकाची रेलचेल किंबहुना सध्या मयूर मार्के यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतीये. सलगच्या 3 दुहेरी त्यानंतर हा चौकार. टीमची धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 35-35. स्टील 1 टू गो. फुलर लेंथ इनसाइड आउट ओव्हर द कव्हर्स खेळतायत. एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डर कडून झेल ड्रॉप झालेला आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे मयूर यांचा. वेगानं आपण बघत आहोत तुषार देखील आता नॉन स्ट्रायकरला परतलेले आहेत. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. षटकाची झाले सांगता षटक एकंदरीत आपण बघत आहोत समाप्त झालेली ती 4 आणि धावफलकाचा विचार केला तर 9.25 धाब्याची धावगती. रनचे 37 त्या ठिकाणी 37. नेक्स्ट मॅच जन्मान वाघाजीवाडी आणि त्यांना फाईट करेल विकास स्पोर्ट्स पवाळे. दोन्ही टीमचे कॅप्टन मिड इनिंगच्या दरम्यान टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं असेल. यस बॅट डेफिनेटली तुम्ही चेंज करू शकता, नेऊ शकता. जयनमान वाघाची वाडी आणि त्यांच्या विरोधात विकास स्पोर्ट्स पवाळे. हा पहिल्या फेरीतील सामना आहे 3रा. जसं सत्र संपेल पहिलं दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी मिड इनिंगच्या दरम्यान टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं असेल. फटाक्यांच्या धूमधडाक्यात आतिषबाजीत आपण बघत आहोत आमचे लाडके मान्यवर प्रशांत ऑटो गॅरेज मुरबाडचे संचालक प्रशांतजी मेंगाळ यांचं शुभागमन झालेलं आहे. साहेबांचं सरपंच चषकाच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. त्यांच्या सोबतीनं त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित झालेला आहे. त्या सर्वांचाच आपण करूयात वेलकम. या पण मंचकावरती सरपंच चषकाच्या माध्यमातून परिचयता पाटील आणि बड्डा ग्रुप फ्रेंड्स ग्रुपच्या या आयोजनामध्ये आपल्या स्पर्धेच्या निर्णायक दुसऱ्या दिवसामध्ये मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. सन्मान्य अतिथी प्रशांत ऑटो गॅरेज मुरबाडचे संचालक प्रशांतजी मेघाळ त्याचबरोबर त्यांच्या सोबतीनं त्यांचा मित्र परिवार उपस्थित झालेला क्रीडा नगरीत. वेलकम या व्यासपीठावर. अंतिम षटक पहिला चेंडू फुल टॉस. लाईन मिस झाली तुषार कडून आणि त्या ठिकाणी पूर्ण झालेली आपण बघत आहोत ती फक्त एक सिंगल बायच्या स्वरूपात. आणि धावफलकाचा जर विचार केला तर तो सध्याच्या घडीला एका धाबेनं भरत असताना पुढे जात असताना 38 आकड्याप्रती 5 बॉल बाकी आहेत. मयूर मार्केचा रोल फार इम्पॉर्टंट आहे. हा चेंडू हा ट्रॅकर बॅकफुटवर आले. पूलचा पॉवरफुल फटका नाहीये. हवं तसं एलिमिनेशन नव्हतं आणि मयूर मार्के आता बाद झालाय. आशेचं जे किरण होतं ते देखील मावळलं जर्मन पाटगावचं. हा धक्का बसला त्या ठिकाणी 4था.
स्कोर आपण बघत आहोत 38 या धावसंख्येवरती स्थिर आहे. शिवश मिळालेला आहे अंतिम षटकामध्ये गोलंदाज आपण बघत आहोत संकेतला, ज्याने वापसीचे संकेत आता दिलेले आहेत या चालू सामन्याच्या दरम्यान साई स्पोर्ट्स कदमपाडा क्रिकेट संघाला. 38 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 38 धाबा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात न्यू पाटर आपण बघत आहोत संदीप मार्के अर्थातच सँडी सध्या खेळतोय साकर एंडला. स्टील 4 टू गो. 4 बॉल अजूनही बाकी आहेत निर्णायक अंतिम षटकाचे पहिल्या डावाचे. साकर एंडला सँडी. हा चेंडू वेस्ट ऑफ वाईड बीमर, विकेट किपर बीट झाला. शॉर्ट फंडिंगला बॅकअप ते देखील आला खराब. एक सिंगल पूर्ण थ्रो करण्यात आलेला आहे. इट्स अ बीमर वेस्ट ऑफ वाईट आणि त्यावरती आपण बघत आहोत पूर्ण झालेले ते एक सिंगल. एकूण एक्स्ट्रा 2 आणि एक्स्ट्रा 2 धाब्याच्या मदतीनं सध्या धावफलक पोचलेलं आहे ते 40 या आकडावर. 14 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल फ्रीट. या अगोदर देखील 2 फ्रीट आपण पाहिले होते, त्यावरती चांगली कामगिरी नव्हती, बट आता संधी तुषारला. फ्रीट कमी गती ऑफस्टमच्या बाहेर खोदून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे अचंबात केलेला आहे. संभ्रमामध्ये टाकलेलं आहे ते फलंदाजाला. सांगता झालेली ती डॉट बॉलची कमबॅक झालेला आहे प्रत्येक फ्रीटवरती साई स्पोर्ट्स कदमपाडा टीमकडून. हा चेंडू पायात होता, लो फुलटॉस लाईन मिस केली आणि बॉलला मिडल स्टिकला धडक मारली. फलंदाज बाद. 5:40 वरती जनमान पाटगावला. देखील बाद झालेले आहेत. आघाडीसाठी यश आणि अभयची चांगली सुरुवात होती. मिडल ऑर्डरला एकाही बॅट्समनचं योगदान आलं नाही. नंद्यान मयूर मार्के आणि तदनंतर आपण बघत होता आता रोहिदास साळवेला, ज्याला या मॅचमध्ये 2 बॉल बाकी असताना फिनिशरची भूमिका आता या निर्णायक सामन्यामध्ये अदा करावी लागेल. 40 धावा आपण बघत आहोत धावफलकावरती. 2 चेंडू बाकीत. 45 प्लस जर धावसंख्या उभारली तर चांगलं फाईट बॅक करू शकेल संघ जनमान पाडगाव. मात्र त्यासाठी प्रयत्नशील आता राहावे लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल लेफ्ट हँडर बॅटर रोहिदास साळवेला. स्टील 2 टू गो. हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग आहे. चेंडू मागे निघून चालला. विकेट किपर चकला. शॉर्ट फायनल फक्त पाहत राहील आणि बॉलनं धडक मारली ती ब्लॅक स्क्रीनला. कसे केवढाच, परंतु धाव येणं आता गरजेचं आहे. आणि हा आपण बघत आहोत वेगवान चौकार आता त्या ठिकाणी आलेला आहे. गतीचा वापर करत असताना रोहिदास साळवेला आपण बघत आहोत हुक करण्याचा प्रयत्न हवं तसं मिडलिंग नव्हतं. बॅटची टॉप एज लिडिंग एज आणि चेंडू मागे विकेट किपरच्या सोबतीनं शॉर्ट फायलेगला देखील आपण बघत आहोत बीट करून पुढे गेलेला आहे. 4 धाबा धावफलक आपण बघत आहोत पोचलेलं आहे ते 44 या आकडावर. हाफ ट्रॅकर हुक करतायत. फायलिंगचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मागे. बड्डा ग्रुप त्यांच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झालाय. क्षेत्ररक्षक चेस करतोय आणि फायनली त्याच्या प्रयत्नापुढे सलगचे 2 चौकार, ज्यानं या मॅच मध्ये फार मोठा इम्पॅक्ट आपल्याला सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळेल. 48 धावा उभारलेल्या जनमान पाटगावनं आणि 49 धाब्याची फायटिंग टोटल सध्या सेट झालेली ती सेकंड इनिंग मध्ये टीम साई स्पोर्ट्स कदमपाडा क्रिकेट संघासमोर. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी युट्यूब सौजन्य आपल्याला लाभले. प्रशांत ऑटो गॅरेज मुरबाडचे प्रोप्रायटर प्रशांतजी मेंगाळ साहेब, उद्योजक बदलापूर कान्नौर, आणि त्यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. स्पर्धेचे आपले लाडके आयोजक शिल्पकार परेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. परेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते प्रशांतजी मेंगाळ यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्टिंग करा इमिडिएटली विकास स्पोर्ट्स पवाळे आणि त्यांच्या विरोधात जनमान वाघाचे वडे. जितका जास्त वेळ तुम्ही कराल ना तितक्या जास्त बॉल आणि रनचे पेनल्टी डिक्लेअर केली जाईल. या सूचनेकडे लक्ष असू द्या. विकास स्पोर्ट्स पवालेचे कॅप्टन आणि त्याच बरोबरीनं जनमान वाघाचे वाडे टीमचे कॅप्टन इमिडिएटली पोहोचा टॉस बॉक्स मध्ये. पहिले सत्र संपलेले. दोन्ही संघांच्या संघनायकांना
हा शेवटचा पुकार आहे. दिस इज अ लास्ट ऑफिशियल वॉर्निंग फॉर बोथ टीम्स कीपर. इमिडिएटली रिपोर्टिंग टू टॉस्का बॉस विकास स्पोर्ट्स पवाले आणि टीम जर्मन वाघाचीवाडी. प्रशांतजी मेंगाळ यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. मुख्य व्यासपीठावरती परेशदादा पाटील आपल्या स्पर्धेचे लाडके आयोजक, लाडके शिल्पकार त्यांच्या शुभ हस्ते खास करून प्रशांतजी मेंगाळ साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेसाठी यूट्यूब सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे. त्यांचं पुनश्च एकदा आयोजन समितीच्या वतीनं विशेष आभार आम्ही व्यक्त करत आहोत. विनंती आहे त्यांना आपण असं नसतं व्हायचं. चला बॉल हवाय. ओपनिंग पेअर इमिडिएटली पाठवा. साई स्पोर्ट्स कदम पाडा. वेळेच्या बाबतीत तुम्ही देखील फार डिलाय केलेली आहे. मात्र नेक्स्ट मॅच मध्ये कुठल्याही संघाची गय केली जाणार नाही या सूचनेकडे लक्ष सुद्धा. टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. विकास स्पोर्ट्स पवाळे आणि जर्मन वाघाचीवाडी या फायनल कॉल आहे दोन्ही टीमसाठी. सत्र दुसरं सुरू जात आहे. 49चं टार्गेट आहे. 12th मॅन नाही आहे जर्मन पाडगावचा जो, त्यासाठी 2 धावाची पेनल्टी आहे जर्मन पाडगावला. टार्गेट 49च राहील. ऑलरेडी 2 धावा आपण ऍड करत आहोत त्या साई स्पोर्ट्स कदमपाडा टीमच्या खात्यामध्ये. चला दुसरं सत्र सुरू होतं. कॉम्बॉक्स मध्ये आपण करणार आहोत परिवर्तन आणि ऐकूयात सुनीलजी शेळके सरांच्या शुभानेतून या 49 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग द्वितीय सत्रामध्ये. थँक्यू. चला महत्वाची सूचना आहे, अनाउन्समेंट आहे की जी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. बाराबा प्रतिनिधी पाटगाव संघाचा नव्हता म्हणून त्यांना 2 धावांची पेनल्टी मिळाली खरी, परंतु समोरचा प्रतिस्पर्धी संघ याने मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना वॉक लाईनचा वापर केला नव्हता. अगदी त्यांच्या मनाप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये एंट्री केली होती. त्यामुळे त्यांनाही 2 धावांची पेनल्टी. आणि म्हणजेच आता ही पेनल्टी आम्ही इम्प्लिमेंट करत नाही, कारण तिचा तसाही अर्थ उरला नाही. जे धावफलक जसं आहे तसंच ठेवलं जाईल. आणि एकूण धावा आपण पाहिल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये की ज्या धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत पाटगाव संघाच्या वतीने 48, म्हणजे 49 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये कदमपाडा या संघाला. मित्रांनो, परेशदादा पाटील आयोजित सरपंच चषक जांभुर्डे 2024 स्पर्धेचा दुसरा दिवस आपण अनुभवत आहात. दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिलं सत्र संपलंय, जिकडे जय हनुमान पाटगाव संघाने 48 धावा धावफलकावर जोडल्या. 49 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठण्यासाठी उतरलेला कदमपाडा संघ आणि त्याचा डाव यानंतर आपण अनुभवणार आहात. अत्यंत आल्हाददायक अशा पद्धतीची ही परिस्थिती आणि त्याचबरोबर प्रॉपर किंवा सुटेबल क्रिकेटिंग ॲटमॉस्फिअर आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये ही स्पर्धा पुढे मार्गक्रमित होत आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात 11:29 मिनिटांनी या डावाला इकडे सुरुवात झालेली आहे. त्या गोष्टीकडेही आपण लक्ष देत आहोत, कारण सुरुवातीची 4 षटकं कंप्लीट करण्यासाठी तुमच्याकडे 20 मिनिटांचा अवधी आहे. त्या गोष्टीकडेही तुम्ही लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये भरघोस पारितोषिकं तुम्हाला खरं तर लुटता येतील, परंतु त्यासाठी त्या पद्धतीचं क्रिकेट खेळावं लागेल आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जण निश्चितच करत आहे, प्रत्येक संघ करत आहे. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला क्वालिटेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळालं आणि कालच्या दिवसावर आपलं अधिराज्य गाजवलं, त्याचबरोबर आपलं नाव कोरलं, ते म्हणजे जगदंब सासने संघाने. आजच्या दिवसामध्ये हे दोन्ही संघ खरं तर आजच्या दिवसाचे प्रबळ दावेदार आहेत. पाहायचे यातून कोणता संघ पुढे जाईल. इथे उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, त्याला क्रॅकिंग ऑफ ड्राईव्हचा फटका इथे सजलेला आपण त्यावर पाहिला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित होते आणि चेंडू अडून फेकी झाली. इन बिटवीन 1 धाव दरम्यान आलेली आपण पाहिलेली आहे. धावफलकाला सुरुवात झाली आहे यावेळेस आणि फलंदाज विवेकच्या बॅटमधून हा खरं तर फटका आपण अनुभवला होता.
नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला आलेला आहे पंकज. त्याच्याकडे खूप मोठ्या क्षमता आहेत. समोर ठेवलेला आहे, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टो एंडला चेंडू निश्चितच लागतोय, मागच्या बाजूने जातोय. समोर ठेवलेला चेंडू खोलवर टप्प्याचा, त्यावर क्रॉस बॅटेड फटका सजवायचा असेल तर ते थोडंसं खरं तर कठीण काम असतं आणि मैदानाच्या आतमध्ये त्याचाच अंदाज आपल्याला आला. उंच पुरे फलंदाज आहेत, आपल्या उंचीचा अधिकाधिक फायदा ते घेऊ शकतात. पाहायचा आहे इथे चेंडू निश्चितच पडल्यानंतर आतल्या अंगाने वळलेला आपण पाहिला. गोलंदाज आहेत रोशन आणि रोशन दमानेच्या विरोधात फलंदाजांना सतर्क राहावं लागतं, सावध राहावं लागतं, काळजीपूर्वक फलंदाजी करावी लागते. त्याचबरोबर फलंदाजीच्या तंत्राचा चांगला वापर करावा लागतो. परंतु इथे पदलालित्याचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज पंकजाचा खडे खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पंकजने केला आणि तो अयशस्वी झालेला आपण पाहिला. हा चेंडू निर्धाव आलेला आहे. एक धाव आतापर्यंत धावफलकावर जोडली गेलेली आहे. 49 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला संघ कदमपाडा आपण बघत आहात. अलीकडच्या हंगामामध्ये कदमपाडा संघाने चांगली कामगिरी केलेली आहे आणि तेच सातत्य त्यांना इथे दाखवावं लागेल, राखावं लागेल. खरं तर क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं असतं. समोरच्या संघाची गोलंदाजी तितकीच टाईट आणि टफ आहे. इथे फुललेंचा चेंडू आणि लेग बिफोरची शिकार ठरणारा या सामन्यातील पहिला खेळाडू आपण पाहतो. पंकज उंच पुरा खेळाडू, यष्ट्या रोखून खेळण्याचा प्रयत्न आणि यष्ट्यांच्या समोर पकडलं. प्लम विकेट, LBW विकेट पंकजची आणि फलंदाजी करणारा संघ अर्थात कदमपाडा संघाला लागलेला हा पहिला हादरा, पहिला धक्का. प्रस्तुत नव्हते, उपस्थित नव्हते, त्यामुळे आणि एक महत्वाची दुसरी सूचना की यानंतर तुम्ही उशीर कराल तर ही धावांची पेनल्टी चेंडूंच्या पेनल्टीमध्ये सुद्धा बदलली जाऊ शकते. त्यामुळे विनंती असेल वाघाचीवाडी संघ आपण लवकरात लवकर समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. पहिलं षटक संपलं. दुसऱ्या षटकासाठी रोहिदास साळवे आलेले आहेत गोलंदाजीसाठी. अनुभवाचं भांडार म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं तो रोहिदास. इथे कशा पद्धतीने गोलंदाजी करतील हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण विवेक याला पाहू शकता. नॉन स्ट्रायकिंग एंडला दर्शन आलेले आहेत तिसऱ्या क्रमांकावर. इथे आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग चेंडूच आपण पाहिलं आणि चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळण्याऐवजी थोडा आतल्या अंगाने वळलेला आहे. त्यामुळे विविधता खूप मोठी आहे. इथे गोलंदाज रोहिदासकडे अचूकता सुद्धा आहे. अचूकतेवर भर देणारी गोलंदाजी त्याची नेहमी सातत्याने आपण बघत आहोत. इथेही समोर ठेवलंय, ऑन द राईज खेळले. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचतील का? पोहोचले, परंतु चेंडू निश्चितच इथे योग्य रीतीने अडवता आलेला आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे. सीमारेषेच्या समोर चेंडू आतमध्ये टाकण्याचा इथे प्रयत्न केला गेलेला आहे आणि मला असं वाटतं त्यामध्ये सक्सेसफुल सुद्धा झालेले आहेत. क्षेत्ररक्षक चांगलं बॅकअप आलं होतं दूरवरून विवेकचं आणि क्षेत्ररक्षक तिकडे डीपमध्ये आपण पाहिले, मला असं वाटतं बबलू तिकडे होते. चार धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. शिवशंभू प्रतिष्ठान आनंदवाडीचे विठ्ठल यांचं आगमन झालेले. तुमचं आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. उजव्या बाहेरचा चेंडू स्ट्रेच होऊन खेळून काढलेला आहे. ड्राईव्हचा फटका आपण सॉफ्ट हँडेडली खेळला गेलेला पाहिला पंकजच्या बॅटमधून, मला असं वाटतं दर्शनच्या बॅटमधून आणि इथे एक धाव दरम्यान आलेली आहे. या अगोदर बाद होणारा फलंदाज पंकजला आपण पाहिलेला आहे. स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 आहे. दुसऱ्या दिवसातील या महत्त्वाच्या लढती मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीच्या सुरू आहेत, ज्यामध्ये पहिल्या फेरीतील पहिला सामना जिंकला होता तो म्हणजे चाफेवाडी संघाने आणि यानंतरचा सामना दुसऱ्या फेरीचा आपण एन्जॉय करू शकाल. इथे फुल टॉस, साधा सोपा चेंडू होता परंतु त्याचा इथे खरपूस समाचार घेता आला नाही. तिसऱ्या पंचांची मागणी केली व्हॉट आपण यस बीमरसाठी आणि हा रिव्ह्यू फलंदाजांचा आहे, पंचांचा आहे. यस, पंचांचा रिव्ह्यू इकडे नोंदवला गेलेला आहे बीमरसाठी. आता
पाहायचं येथे तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे. तांत्रिकदृष्ट्या आपण सक्षम आहोत त्या तंत्रज्ञानाचा वापर इथे हा चेंडू बीमर आहे की नाही हे ठरवण्यासाठी केला जाईल. फलंदाजाचा स्टान्स कसा आहे, बॅटिंग क्रीजमध्ये खेळतात की पुढे जाऊन खेळतात. डीप होणारा फुलटॉस आहे त्यामुळे इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी आणि पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केला म्हणजे उजव्या यष्टीच्या फार बाहेर खरं तर याची पिचिंग झालेली आपण पाहिलेली आहे. दिशा योग्य नव्हती आणि फलंदाजाला इथे खरं तर योग्य रीतीने खेळता आलं नाही मैदानाच्या आतमध्ये. अशा पद्धतीचे सोपे चेंडू असतात, त्यांच्यावर अधिकाधिक धावा जर तुम्ही मिळवल्या तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होत असते. त्याचबरोबर तुम्ही ज्या दिशेने तुमचा डाव घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असता त्यामध्ये तुम्हाला यशसुद्धा मिळत असतं, एक दिशा मिळत असते डावाला. 11:35 झालेली आहेत. आतापर्यंत 6-7 मिनिटांचा अवधी घेतला गेलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. इथे फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. विवेक चेंडू पर्यंत आले, इथे टिपला जेल आणि या बेस फलंदाज झालेले आहेत बाद. कोण आउट झाला रे? दिवस ऐतिहासिक दिवस आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये राहणार आहे, कारण 22 तारखेला मंदिराचं खरं तर तिकडे उद्घाटन अयोध्येमध्ये केलं जाईल आणि त्यासाठी प्रत्येक गावामध्ये मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले गेले. खरं तर आपण बघत आहात कलश यात्रा, शोभायात्रा, त्याचबरोबर इतर धार्मिक कार्यक्रम यांचं आयोजन या दिवसाचं औचित्य साधत असताना केलं गेलेलं आहे. अनेक वर्षांचा खरं तर तो लढा होता आणि त्यामध्ये आता विजय मिळवला गेलेला आहे असं आपण समजूया. आणि भारतीय जनता पार्टीने खूप वर्ष तो मुद्दा तिकडे लावून धरला आणि अलीकडे त्यामध्ये यश आलेलं आपण पाहू शकाल. 22 तारखेला भव्य दिव्य अशा पद्धतीने मंदिराचं उद्घाटन तिकडे केलं जाणार आहे आणि हिंदू अस्मितेचा खरं तर तो फार मोठा मुद्दा होता. इथे आणखी एक फलंदाज बाद झालेले आपण पाहू शकाल. फलंदाजी करणारा संघ थोडा अडचणीमध्ये इथे सापडलेला आहे, कारण एकापाठोपाठ एक फलंदाजाने मैदान सोडलंय. या अगोदर मी उल्लेख केला होता की पाटगाव संघाची गोलंदाजी सुद्धा तितकी ताकदवान आहे आणि किफायती गोलंदाजी करणारे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. त्याचबरोबर रेग्युलर इंटरव्हल्समध्ये फलंदाजांना अडचणीमध्ये घेरणारे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत आणि अनुभव आहे पाटगाव संघाच्या गोलंदाजांकडे. त्या अनुभवाला योग्य रीतीने आतापर्यंत त्याने वापरलेला आहे. बॅकफुटला गेले, स्क्वेअर ऑफ द विकेट, अपिश कट करण्याचा प्रयत्न इथे फसलाय. त्याचबरोबर हे षटक संपलं की जे रोहिदासने हाताळलं. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलक फक्त आणि फक्त जाऊन पोहोचलेले आहे ते 3.00 धावगतीने 6 पर्यंत. तिसरं षटक संपल्यानंतर ड्रिंक्स ब्रेकमध्ये वाघाची वाडी संघ जर तुम्ही उपस्थित नसाल तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल की जी अगोदर 2 चेंडूंची होती, 2 धावांची होती. आता 2 चेंडूंची पेनल्टी तुम्हाला तिकडे अनाऊन्स केली जाईल, त्याकडे लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. 2 षटकं संपली, अतिरिक्त वेळ घेऊ नका. गोलंदाजी करणारा संघ विनंती असेल मयूर मार्के, बबलू अँड टीम. क्रमांक 3चं षटक लगेचच तुम्हाला सुरू करावं लागेल. वेळेच्या बाबतीत हलगर्जीपणा चालणार नाही आणि वेळेच्या बाबतीत जर तुम्ही प्रॉम्प्ट नसाल तर आयोजकांच्या वतीने लगेचच तिथे पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल, याकडे लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. पाहायचंय क्रमांक 3चं षटक अभय खुनेकडे दिलं जाईल. अभयने निर्भीड फलंदाजी या अगोदर जरूर केली होती. गोलंदाजीमध्ये त्याला सूर सापडेल की नाही हे या सामन्यातील खरं तर निकालावर फार मोठं परिणामकारक असू शकतं. पाहायचंय पाटगाव संघ मुरबाड तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील एक नामवंत दिग्गज संघ आहे, परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्या नावाला साजेसा खेळ त्यांच्या वतीने झाला नाही आणि ही स्पर्धा कदाचित त्यांच्यासाठी गेट गोईंग असू शकते. या स्पर्धेमध्ये जर चांगला सूर सापडला तर चांगल्या खेळाची अपेक्षा आपण पाटगाव संघाच्या वतीने करू शकतो. पंचकातेर सांगतात वेळेच्या बाबतीत ही गोलंदाजी करणाऱ्या संघाला पंचांनी दिलेली ऑफिशियल वॉर्निंग आहे, याकडे तुमचं लक्ष असू द्या. दुसऱ्या फेरीच्या सामन्याची येस मला वाटतं पहिल्या फेरीतील तिसरा सामना आहे. या अगोदर वाघाची वाडी संघ खेळला नव्हता, तर या अगोदर आपण चाफेवाडी संघ खेळताना पाहिला होता.
त्यामुळे पहिल्या फेरीतील तिसरा सामना 6 धावा धावपलकावर आहेत, 2 षटकं संपलेत. अभय खुणे येतील. फुलटॉस चेंडू तरीही मागच्या बाजूने गेलेला आहे, टॉप एज लागली, ठीक एज होती. रोहिदास तिकडे उपस्थित आहेत, पंच वळतायत, तिथे बीमर चेक केला जाईल, हाईट फॅक्टर विचारात घेतला जाईल. पाहायचंय पहिला चेंडू यॉर्करचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने जरूर केलेला आहे आणि यॉर्कर हा अशा पद्धतीचा चेंडू आहे ज्याच्यावरचं नियंत्रण जर घसरलं तर बऱ्याच अडचणी निर्माण होत असतात. पंच अजूनही काहीतरी सूचित करतायत. हा पंचांचा रिव्ह्यू आहे नो बॉलसाठी आणि स्क्वेअर लेग पंचाने नो सुद्धा जाहीर केलाय. यस, विनंती असेल मंदार राणे, तुम्ही जिकडे उभे आहात तिथून आम्ही तुम्हाला बघू शकत नाही, थोडे जर तुम्ही पुढे आलात तर फार बरं होईल. कारण हा चेंडू बीमर आहे, कारण आमच्या इनफ्रंट एक पिलर आहे, त्यातून तुम्ही दिसत नाहीत. एकतर तुम्ही मागे या, एकतर पुढे या. यस, धन्यवाद. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक संपन्न झाली की जी पवाळे संघाने जिंकलेली आहे आणि त्याने गोलंदाजी स्वीकारलेली आहे. हा चेंडू नो आहे आणि त्यावर अंकित झालेली एक धाव म्हणजे 1+1, 2 धावा इकडे येतील. 8 धावा धावपलकावर आहेत. येणारा चेंडू फ्री हिट असेल. इथेही हा बीमर आहे, त्यामुळे या गोलंदाजाला इथे थांबावं लागेल. त्याचबरोबर मला असं वाटतं अतिरिक्त 4 धावेंची भर सुद्धा फलंदाजी करणाऱ्या संघाच्या अकाउंटमध्ये इथे झालेली आहे. पाहायचं आहे अभय खुणे विषयी या अगोदर प्रश्नचिन्ह आम्ही निश्चितच उपस्थित केला होता की फलंदाजीमध्ये थोडेफार सक्सेसफुल ठरले होते. गोलंदाजी अभयची कशी असेल? खरं तर रेनी सीझनमध्ये अभयने फार प्रभावित केलं होतं, परंतु रेनी सीझनचा खेळ आणि समर सीझनमध्ये ज्यावेळेस तुम्ही टेनिस क्रिकेट खेळता त्यावेळेसचा खेळ यामध्ये फार अंतर आहे. आणि रेनी सीझनचा असा एक दुसरा संघ आम्ही पाहिला, स्वर्गीय अप्पा स्मृती जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनावे, त्यांची कामगिरी फार चांगली झाली होती. परंतु या टेनिस विश्वामध्ये समर सीझनला अजूनही त्यांना क्वालिफाय होता आलं नाही. अशा पद्धतीने क्रिकेट असतं. या अगोदर तुम्ही जे काय केलेलं आहे किंवा ज्या पद्धतीचं क्रिकेट खेळ आहे त्यावरून तुम्हाला आत्मविश्वास निश्चित मिळत असतो, परंतु प्रत्येक वेळेस ऑपोजिशन वेगळी आहे, प्रत्येक वेळेच्या कंडिशन वेगळ्या आहेत. या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल. गोलंदाज बदलला जातोय. गोलंदाज यावेळेस येतोय तो म्हणजे यश गवळी. यशचा हाफ ट्रॅकर उजवीष्टी सोडून जाणारा पंच आमच्याकडे तात्काळ वळत आहेत आणि हा चेंडू इथे वाईड घोषित केला जातो. बघा, अतिरिक्त 5 धावा आलेल्या आहेत. एकही चेंडू न फेकता ह्या 5 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 10. येणारा चेंडू फ्री हिट की जो अजून अलाईव्ह आहे. एक सामना मी पाहिला होता जिकडे फ्री हिट 5 चेंडूंपर्यंत जिवंत होता, म्हणजे अगोदर नो टाकला, त्यानंतर वाईडची सरबत्ती सुरू होती आणि तो फ्री हिट 6व्या चेंडूवर संपला होता. इथे पाहायचंय हा फ्री हिट किती चेंडूंपर्यंत जिवंत असेल की यानंतर एखादा व्हॅलिड चेंडू गोलंदाज फेकतील. स्विच करण्याचा प्रयत्न आहे. मला असं वाटतं फलंदाजाने थोडा संयम गमावलेला आहे, कारण अशा वेळेस म्हणजे जिकडे फ्री हिटचा चेंडू तुमच्याकडे असतो त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे स्वातंत्र्य असता, त्याचबरोबर मला असं वाटतं सुरक्षित असता फलंदाज म्हणून, आणि त्या सुरक्षिततेचा त्या स्वातंत्र्याचा योग्य फायदा मैदानाच्या आतमध्ये घेता आला नाही फलंदाजाला. हा चेंडू निर्धाव. इथे फुलटॉस मध्ये कन्वर्ट केले, स्ट्रेच केले स्वतःला आणि इथे एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. स्ट्रेट टू द फिल्डर विवेक हॅज डन अ ग्रेट जॉब, टेकन अ गुड कॅच अँड दिस इज द एंड ऑफ बॅटर आदर्श.
यस, फलंदाज बाद. हिट विकेटच्या रूपाने फलंदाज दरम्यान बाद झालेले आपण पाहिले. अजून एक फलंदाज परतलेला आहे खेळाडू कक्षामध्ये आणि मला असं वाटतं आतापर्यंत कदमपाडा संघाला लागलेला हा 5वा हादरा आहे. 49 धाबांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये गाठायचंय. दुपारचं सत्र आहे आणि दुपारचं सत्र म्हटलं की मातीच्या विकेटवर खेळपट्टी खरं तर अत्यंत पोषक असते फलंदाजीसाठी, परंतु या फलंदाजीमध्ये अजूनही आपण आक्रमकता पाहिलेली नाही. 11:45 जवळजवळ 11:45चा सुमार झालेला आहे आणि अलीकडे फार लवकर आपण पाहिलं की उन्हाची तीव्रता आपल्याला जाणवत असते. अगदी मुख्य कक्षामध्ये बसत असताना व्यासपीठावर किंवा रंगमंचावर बसून सुद्धा ऊन आपल्याला जाणवत आहे. तर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना खरं तर खेळाडूंना त्या उन्हाची किती झळ पोचत असेल, दाह लागत असेल याचाही अंदाज आपण घेऊ शकतो. अवे फ्रॉम दी बॉडी खेळत होते. समोर ठेवलेला चेंडू बाहेरच्या अंगाने वळवलेला आहे गोलंदाजाने आणि हा खरं तर हा जो टर्न आहे किंवा हे जे वळण आहे नैसर्गिकरित्या डाव्या हाताच्या गोलंदाजाला मिळतं. सॉरी, उजव्या हाताचेच गोलंदाज आहेत यश. फुलटॉस होता, त्यावर ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. आबेकडे चेंडू जातो, चेंडू आडून फेकी झाली, एक धाव मिळाली. आतापर्यंत 5 फलंदाज बाद झालेले आहेत आणि अशातच 49 धावा धावपलकर जोडल्या जातील का हा फार मोठा प्रश्न आहे आणि संकेत कडव उपस्थित आहेत. इथे पुन्हा एकदा फुलटॉस दरम्यान आपण पाहतो त्याच पद्धतीने खेळला गेलेला हा फटका. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतायत, त्याचबरोबर एक धाव इकडेही आलेली आहे. या षटकामध्ये चांगली कामगिरी केली गोलंदाज यशनं आणि 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला, ज्यामध्ये धावा आपण पाहिल्या फक्त आणि फक्त 13. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये निश्चितच इकडे अवेलेबल असेल किंवा जाईल आणि जोपर्यंत सुरुवात होते तोपर्यंत जाऊया आपण डीजेच्या वतीने सुरेल संगीत ऐकूया. पुन्हा एकदा या सरपंच चषक गांगुर्डे 2024 या प्रमाणे सर्वांचं स्वागत. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आपण पाहिला किंवा इतिहासामध्ये जर आपण डोकावलं तर आज युवकांचे प्रेरणास्थान, त्याचबरोबर हिंदू धर्माचे फार मोठे तत्ववेत्ते रजत मुंडे सांबारलीचा मारतो या सिक्सर, तुर्ब्याचा भूषण पाटील मधून मारतोय शिकागोमधील त्यांचं जे झालेलं भाषण आहे ते भाषण निश्चितच प्रत्येकाला माहित आहे. प्रेमाने आपण कसं जग जिंकू शकतो याचं फार मोठं उदाहरण स्वामी विवेकानंदांनी आपल्याला दिलेलं आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीने त्याने ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस संपूर्ण जग त्यांच्या प्रेमात पडलेलं आहे आणि भारतीय तत्वज्ञानाच्या, हिंदू तत्वज्ञानाच्या वेदांत शाखेचे ते पुरस्कर्ते होते. त्याचबरोबर त्यांचं एक वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे की ज्यामध्ये ते सांगतात, उठा, जागे व्हा आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. प्रयत्न प्रमाद त्यांच्या वतीने निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचवला गेलेला आहे. असे भारतीय हिंदू तत्ववेत्ते स्वामी विवेकानंद यांची आज जयंती, त्यांना आपण प्रणाम करूया आणि 4थ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली जाईल. रोशन
दमाणेच्या वतीने आता एंड चेंज केला गेलेला आहे. रोशन दमाणेचा फलंदाजी आपण पाहिले आतापर्यंत तितकी चांगली राहिलेली नाही. फलंदाजी करणारा संघ अर्थात कदमपाडा संघाची. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि यानंतर 36 धावांची गरज आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा ठेवलेला चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेन्स आहे. इथे ही धाव पूर्ण केली जाईल का? थ्रो चांगला होता परंतु कलेक्शन चांगलं राहिलं नाही. इथे रोशनचं लेग 22च्या रूपाने ही धाव दरम्यान कंप्लीट केली गेली आहे. एका धावेने धावपळ हळूवारपणे पुढे जाईल. 14 धावा आतापर्यंत धावपळकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. अपेक्षा पंकज या फलंदाजाकडून खूप मोठ्या होत्या इथे कदमपाडा संघाला, परंतु पंकजने निराश केलं. त्याचबरोबर एका पाठोपाठ दर्शन, आदेश, विवेक असे फलंदाज बाद झालेले आपण पाहिले. त्यामुळे फलंदाज सातत्याने ज्यावेळेस तुमचे बाद होत असतात त्यावेळेस एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला धावांची पार्टनरशिप बनवता येत नाही आणि धावांची पार्टनरशिप जर बनवता आली नाही तर मात्र तुमचा हा जो डाव आहे तो कोसळत असतो, कोलॅप्स होत असतो. डावी एसटी सोडून जाणारा हा चेंडू आहे. पंच आमच्याकडे बघतायत. हा चेंडू वाईट घोषित केला जातो. मिस्ड बाय लिटिल मार्जिन. मागची जी एसटी दाखवली होती फलंदाजाने ती वाकवण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या वतीने दरम्यान झालेला आहे. एका धाब्याने धावपळ पुढे गेली. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 15. इथे फुला लेनचा चेंडू आहे. ऑकवर्ड फुटवर्कनी खेळत आहेत. फुटवर्कचा अभाव आपण बघत आहोत. एसट्यांच्या मागे जोरदार शाऊट केले आणि पंच तिसऱ्या पंचांकडे वळत आहेत. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षण चांगलं झालं होतं कल्पेश. त्यानंतर त्याने सरळ यष्ट्यांचा अचूक वेध घेतला होता आणि इथे फलंदाज बाद. आणि त्यांच्या विरोधात वाघाची वाडी असं असणार आहे. आणि दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये अगोदर नाणेफेक सुद्धा झालेली आहे. तयार राहा. आपण ज्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे त्या संघाने तयार राहायचं आहे. मला असं वाटतं विकास स्पोर्ट्स पवाळे संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बड्डा ग्रुपमध्ये विकास स्पोर्ट्स पवाळेचे अनेक मला असं वाटतं खेळाडू मला पाहायला मिळतात. ही सूचना तुमच्यासाठीच आहे. तुम्ही तिकडनं लगेचच निघा आणि समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला येऊन जमा. आजचा दिवस स्पर्धेचा दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले जवळजवळ 4:45 वाजताच कालच्या दिवसाचं सत्र पूर्ण झालं होतं. ज्या पद्धतीने वेळेचं सहकार्य मिळालं होतं संपूर्ण संघांच्या वतीने, आयोजकांच्या वतीने त्यांना आपण धन्यवाद देऊया. अशा पद्धतीने वेळेचा काटेकोरपणा तुम्ही दाखवला. ड्राईव्हचा फटका आपण दरम्यान पाहतो. खोलवर टप्प्याच्या चेंडूवर उंचीचा चांगला वापर करतायत गोलंदाज. त्याचबरोबर रोशनच्या गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर विकेट टू विकेट गोलंदाजी करणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि अशी गोलंदाजी ज्यावेळेस करता त्यावेळेस तुम्ही लेग बिफोरच्या अधिक विकेट घेऊ शकता. त्याचबरोबर त्रिफळाचीच्या रूपाने ही फलंदाजाला बऱ्याचदा तुम्ही बाद करण्यामध्ये सक्षम ठरत असता. 4 षटकं संपली. धावफलक आपण पाहिलं तर ते 16 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे आणि 49 धावांची एकूण गरज आहे. म्हणजे 6 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण आतापर्यंत आहे. 11:29 सामन्याला सुरुवात झाली होती आणि जवळजवळ 24 मिनिटं वापरली गेलेली आहेत 4 षटकांसाठी. त्यामुळे अतिरिक्त एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये सँडी सर तुम्हाला इथे प्लेस करावा लागेल. या सूचना कर्णधाराला द्या. 6 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जय हनुमान पाटगाव संघ एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये प्लेस केला जाईल. या सूचना या अगोदर तुमच्यासाठी आम्ही बऱ्याचदा दिलेल्या आहेत. वेळ महत्त्वाची आहे आणि खरं तर एक खेळाडू म्हणून तुम्ही आयोजकांसाठी काय देऊ शकता तर वेळेचा काटेकोरपणा देऊ शकता. टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. टाइम इज मनी इट सेल्फ. प्लीज कॉपरेट इन कन्सर्न ऑफ टाइम असं बऱ्याचदा आम्ही म्हणत असतो. क्षेत्ररक्षण सज्ज झालं. 6 चेंडू 33 धावांची गरज असताना गोलंदाज कल्पेश वळत आहेत. स्ट्रायकिंग एंड फलंदाजाचा आपण विचार केला तर मनोज आहेत. इथे हा चेंडू पहिला चेंडू फेकला गेलेला आहे आणि पंचांचं बोट आभाळाकडे म्हणजे याचा अर्थ आणखी एक फलंदाज क्रमांक 7चा धक्का लागलेला आहे इथे फलंदाजी करणाऱ्या कदमपाडा संघाला.
समर्थकांना कदमपाडा संघाने निराश केलेला आहे. त्याचबरोबर या क्रीडा नगरीमध्ये असलेल्या प्रेक्षकांना सुद्धा निराश केलेलं आहे. क्रिकेट म्हटलं की ज्यामध्ये चुरस असली की ते क्रिकेट पाहण्यासाठी प्रत्येकाला बरं वाटत असतं, आनंद मिळत असतो. परंतु इथे त्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं गेलं नाही. दुसऱ्या सत्रामध्ये कदमपाडा संघाच्या वतीने समोर ठेवले स्क्वेअर ऑफ द विकेट, ड्राईव्हचा फटका, स्क्वेअर ड्राईव्हचा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातोय, मला असं वाटतं तेजस तिकडे असावे. चेंडू अडवला, फेकी झाली, एक धाव मिळाली. एकेरी दुहेरी धावा असून नसल्यासारखे त्या धावपलकावर, कारण गरज आहे आक्रमकतेची. प्रत्येक चेंडू आता षटकारासाठी पाठवावा लागेल. यावेळेचा हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित असतील तरी त्यांच्या वरून खेळलेत. इनफिल्ड चांगल्या पद्धतीने भेदलेली आहे आणि स्क्वेअर ड्राईव्हचा हा अत्यंत चांगला दर्जेदार फटका, चौकार. हा चौकार धावपलकाला पुढे घेऊन जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहू शकलात तर त्या आहेत 21. 7 गडी आतापर्यंत बाद झालेले, 3 चेंडू 28 धावा. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण टेनक्रिकच्या वतीने केलं जातं. दर्जेदार थेट प्रक्षेपण आतापर्यंत या स्पर्धेचं आपण पाहिलेलं आहे. जवळजवळ 4 ते 5 कॅमेऱ्यानिशी ही स्पर्धा कव्हर केली जाते. आणि या स्पर्धेत आपण पाहिलं की अनेक स्पर्धांमध्ये अलीकडे आपण बघतो की LBW अर्थात लेग बिफोरसाठी रिव्ह्यू दिला जात नाही. त्याचबरोबर एज म्हणजेच चेंडूबाईचा संपर्क असल्यानंतर झेल जर असेल तर त्यासाठी सुद्धा रिव्ह्यू दिला जात नाही. गणित सोडवत असताना आपण हातच्याला ज्या पद्धतीने ठेवतो त्या पद्धतीने काही नियम आयोजक आपल्याकडे ठेवत असतात. काही मान्यवरांचं या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आगमन होत आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचं आपण सहर्ष सस्नेह स्वागत करूया. या स्पर्धेमध्ये क्रमांक 4च्या पारितोषिकाचं ज्यांच्याकडून सौजन्य मिळालेलं आहे ते कैलासवासी नारायण शिवराम भोंबे यांच्या स्मरणार्थ ज्यांनी हे सौजन्य दिलेलं आहे ते जांभुर्डे गावचं लाडकं व्यक्तिमत्व उद्योजक सन्माननीय काशीनाथजी नारायण भोपी साहेब यांचं आगमन झालं. त्यांचं आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर त्यांच्यासोबत जांभुर्डे गावचे प्रतिष्ठित नागरिक गणपतजी मार्के साहेब यांचंही आगमन झालेलं. विनंती असेल बाबा आपणही मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. एक चेंडू शेष, 27 धावा जोडायच्या आहेत. इथे शेवटच्या चेंडूवर फुलटॉस मध्ये कन्वर्ट करत असताना फटका खेळलेत. क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षण केलं. त्याचबरोबर या हंगामातील हा पहिला असा विजय मिळालेला आहे जय हनुमान पाटगाव संघाला की जो कन्व्हिन्सिंग आहे, दिमागदार आहे. आणि पाहायचं या स्पर्धेमध्ये यानंतर त्यांची कामगिरी पाहणं सुद्धा औत्सुक्याची असेल. खूप खूप